नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एजी एमपीएससी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण 21 मार्च 2026 च्या चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व प्रश्न कव्हर करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. चला तर सुरू करूया. प्रश्न क्रमांक पहिला आहे, भीम ॲपचे नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महेंद्रसिंग धोनी. अधिक माहिती जाणून घ्या. NPCI भीम सर्व्हिस लिमिटेड म्हणजेच की NBSL ने भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांची भीम पेमेंट्स ॲपचे नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर मित्रांनो, भीम ॲपचे नवीन ब्रँड अँबॅसेडर कोण असणार आहेत? तर भारताचे माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी हे भीम ॲपचे नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि या भागीदारीचा मुख्य उद्देश काय असणार आहे? तर मुख्य उद्देश असणार आहे डिजिटल पेमेंट्समध्ये विश्वास आणि सुरक्षितता वाढवणे आणि ॲपचा वापरकर्त्यांचा आधार विस्तारणे हे या भागीदारीचा मुख्य उद्देश असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 2 आहे, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच की सेबी मध्ये कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर सदानंद एस दाते. अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, सेबीचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर IPS अधिकारी डॉक्टर सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, दाते हे 2007च्या बॅचचे उत्तराखंड केडरचे भारतीय पोलीस सेवा म्हणजेच की IPS अधिकारी आहेत. आणि ते सध्या CBI मध्ये प्रतिनियुक्तीवर होते आणि आता ते सेबीचे कार्यकारी संचालक म्हणून पद स्वीकारतील. आणि मित्रांनो, त्यांनी हा पदावर कार्यभार स्वीकारला असून ते मुंबईतील सेबी मुख्यालयात काम करतील. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3 आहे, जागतिक वन दिन कधी साजरा केला जातो? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 21 मार्च. तर मित्रांनो, जागतिक वन दिन हा 21 मार्च रोजी साजरा केला जातो. आणि या जागतिक वन दिन साजरा करण्यामागे मुख्य उद्देश काय असतो? तर जंगलाचे महत्त्व, संवर्धन आणि जैवविविधतेबद्दल जनजागृती करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश असतो. आणि संयुक्त राष्ट्रसंघाने पहिल्यांदा कधी साजरा केला? तर 2012 पासून या दिनाची सुरुवात केली असून हा दिवस वने वाचवण्याची आणि झाडे लावण्याची आठवण करून देतो. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4 आहे, कृषी सखी उपक्रम कोणत्या संस्थेने सुरू केला? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भारतीय कृषी विमा कंपनी. तर मित्रांनो, कृषी सखी उपक्रम कोणत्या संस्थेने सुरू केला? तर भारतीय कृषी विमा कंपनी यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे. आणि या उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे? तर महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीने हे 2026 मध्ये कृषी सखी उपक्रम सुरू केलेला आहे. आणि हे पाऊल संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केल्याच्या अनुषंगाने उचलण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, संयुक्त राष्ट्र संघाने 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कृषी सखी उपक्रम भारतीय कृषी विमा कंपनी या संस्थेने सुरू केलेले आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5 आहे, विक्रम दोराईस्वामी यांची कोणत्या देशाचे राजदूत म्हणून नियुक्ती झालेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चीन. तर मित्रांनो, विक्रम दोराईस्वामी हे व्यापक जागतिक अनुभव असलेले अनुभवी राजनैतिक अधिकारी आहेत. आणि ते लवान प्रकरणानंतर द्विपक्षीय संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नादरम्यान भारताने 2026 साठी विक्रम दोराईस्वामी यांची चीनमधील राजदूत म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर मित्रांनो, दोराईस्वामी हे एक अनुभवी आणि राजनैतिक अधिकारी आहेत मित्रांनो. त्यामुळे त्यांची चीनचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6 आहे, मार्च 2026 मध्ये नाईट कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर या प्रतिष्ठित मानद नाईटहूडने कोणाला सन्मानित करण्यात आले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नटराजन चंद्रशेखरन. तर मित्रांनो, भारत आणि युकेच्या व्यावसायिक संबंध दृढ करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान मिळालेला आहे. तर मित्रांनो, नटराजन चंद्रशेखर यांना
नाईट कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा सन्मान मिळालेला आहे. आणि का मिळालेला आहे तर त्यांनी भारत आणि UK यांचे व्यावसायिक संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्याच्यासाठी हा सन्मान त्यांना मिळालेला आहे. आणि हा सन्मान त्यांना राजा चार्ल्स तिसरे यांच्या वतीने प्रदान करण्यात आला. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7 आहे, रिलीफ योजना कोणत्या मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे? आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, निर्यात प्रोत्साहन अभियान. अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि हुमुरजाईच्या सामुद्रधुनीजवळील व्यत्ययांच्या पार्श्वभूमीवर भारताने ही रिलीफ योजना सुरू केलेली आहे. तर मित्रांनो, नुकत्याच चालू असलेल्या अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे हुमुरजाईच्या सामुद्रधुनीजवळील व्यापाराला अडथळे निर्माण झालेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भारत सरकारने रिलीफ योजना चालू केलेली आहे. आणि हे कुठल्या मिशन अंतर्गत चालू केलेली आहे तर निर्यात प्रोत्साहन अभियान या अंतर्गत चालू केलेली आहे. आणि मित्रांनो, या योजनेमुळे निर्यातदारांना वाढता मालवाहतूक खर्च, विम्याची जोखीम आणि पुरवठा साखळीतील विलंबनापासून संरक्षण देणे हे या योजनेचा मुख्य उद्देश आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8 आहे, कालिंजर किल्ल्याला कोणत्या संस्थेने भूवारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण. अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यातील ऐतिहासिक कालिंजर किल्ल्याला भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण या संस्थेने राष्ट्रीय भूवारसा स्थळ म्हणून घोषित केलेले आहे. तर मित्रांनो, हे कालिंजर किल्ला कुठे आहे तर उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यामध्ये हा कालिंजर किल्ला आहे. आणि त्यालाच नुकतेच भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणने भूवारसा स्थळ म्हणून घोषित केलेले आहे. आणि मित्रांनो, हे क्षेत्र विंध्य पर्वत रांगेमध्ये स्थित आहे. कुठे स्थित आहे हे ठिकाण तर विंध्य पर्वत रांगेमध्ये हे ठिकाण स्थित आहे. आणि या स्थळामध्ये पृथ्वीच्या अब्जावधी वर्षांच्या उत्क्रांतीची नोंद आहे. त्यामुळे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने ह्या स्थळाला भूवारसा स्थळ म्हणून घोषित केलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9 आहे, विप्रोने आपले नवीन AI हब कोणत्या ठिकाणी सुरू केले आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, गिफ्ट सिटी. मित्रांनो, भारताची IT क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रोने जागतिक BFSI बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा कंपन्या व ग्राहकांना प्रगत AI सक्षम सेवा देण्यासाठी गांधीनगर येथील गिफ्ट सिटीमध्ये नवीन केंद्र सुरू केलेले आहे. तर मित्रांनो, विप्रोने हे नवीन AI हब सुरू केलेले आहे. आणि त्याचा उद्देश काय आहे तर बँकिंग, वित्तीय आणि विमा कंपन्यांना, ग्राहकांना प्रगत AI सक्षम सेवा देण्यासाठी हे नवीन AI हब विप्रोने सुरू केलेले आहे. कुठे सुरू केलेले आहे तर गिफ्ट सिटी गांधीनगर येथे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10 आहे, भुवनेश्वर येथील कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस म्हणजेच की KISS द्वारे KISS मानवतावादी पुरस्कार 2025 देऊन कोणाला गौरवण्यात आले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नीता अंबानी. रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्ष नीता अंबानी यांना भुवनेश्वर येथील हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, भुवनेश्वर येथील कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांनी नीता अंबानींना मानवतावादी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले आहे. आणि हा 2025चा पुरस्कार आहे. आणि हा पुरस्कार देण्यामागील उद्देश काय आहे तर शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, कला आणि महिला सक्षमीकरण यामधील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी नीता अंबानी यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले 21 मार्च 2026 चे चालू घडामोडीचे प्रश्न उत्तरे. तर मित्रांनो, 10 प्रश्न होते. 10च्या 10 प्रश्न ही खूप महत्त्वाचे आहेत आपल्या येणाऱ्या सर्व एक्झामसाठी. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगू शकता व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.